अमरावती विभागात गुटख्यावरील कारवाईला गेल्या काळात ब्रेक लागला होता, पण मलकापूर पोलिसांनी धाडसी व यादगार कारवाई करत राज्यात खरोखर गुटखाबंदी आहे हे दाखवून दिले। राज्यात महायुतीच्या सत्तेनंतर गुटख्यावरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मलकापूर शहर पोलिसांनी गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे। हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला। त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आली। हा एकूण मुद्देमाल तब्बल 86 लाखांच्या घरात होता। प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सदर कंटेनर पोलिसांनी अडवले तेव्हा कंटेनर हरियाणाचे असल्याचे समोर आले। कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीने कंटेनरची तपासणी केली असता त्यात गुटखा आणि तंबाखू आढळून आले। सदर ट्रकचा पंचनामा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला। यावेळी कंटेनरमध्ये तब्बल 63,36,000 रुपयांचा गुटखा सापडला। गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून कंटेनर चालक शहीद रहमत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी यांच्या पथकाने केली। मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक 53 नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक RJ 02 GC 5419 हा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रकबाबत आणि ट्रकमध्ये असणाऱ्या मालाबाबत, परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता। त्यानंतर आम्ही सदरबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब, त्याचप्रमाणे मलकापूर उपविभागाचे DYSP श्री सुधीर पाटील साहेब यांना सर्वांना याविषयी माहिती दिली। त्यानंतर सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रकमधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला। त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे 51,84,000 किमतीचा, तसेच सुगंधित तंबाखू 11,52,000 किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत 22 लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल 85,36,000 रुपये हा जप्त केलेला आहे। कंटेनरमध्ये फक्त ड्रायव्हर चालक होता, कंडक्टर नव्हता त्याच्यामध्ये आणि तो जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे शहीद रहमत, वय वर्ष 37 वर्ष, राहणार मेवात हरियाणा असा तो मिळून आलेला आहे। त्यावर पुढील कारवाई सुरू आहे। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन?